नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या BEd CET सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. तर मागील 2 व्हिडिओप्रमाणेच आजच्याही या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः 15 ते 20 प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे बघणारच आहोत. तर अजिबात वेळ वाया न घालवता लगेच आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, द मिसिंग नंबर इज द गिव्हन फिगर इज. ठीक आहे, आता ह्या 3 सर्कल्समध्ये 3 वर्तुळांमध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला आपापसात संबंध आधी लावायचा आहे. जर आपण थोडं निरखून बघितलं तर आपल्या लक्षात येतं की 15 दुने 30 आणि इकडे 30 दुने 60. ठीक आहे, त्याच पद्धतीने पेनचा रंग चेंज करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. बघा, 18 दुने 36 आणि 36 दुने 72. ठीक आहे, 18 दुने 36 आणि 36 दुने 72. त्याचप्रमाणे तिसरं देखील आहे. बघा, 11 दुने 22 आणि 22 दुने 44. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 44. पर्याय क्रमांक 1 हे आपले या ठिकाणी उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 44. ठीक आहे, तर आपण वळतो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट इज 30% ऑफ 450? 450चे 30% या ठिकाणी काढायचे आहेत. तर सर्वात सोपं म्हणजे 45 वरचा एक शून्य गेला आणि 3 वरचा एक शून्य गेला आणि 45 त्रिक 135. ठीक आहे, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला आणि 45 त्रिक 135 हे या ठिकाणी उत्तर निघणार आहे. पण ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी आपण साध्या पद्धतीने हे काढून दाखवतो मी. बघा, 100 आला 30%, तर 450ला किती? ठीक आहे, मग या पद्धतीने हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला आणि 45 त्रिक 5 त्रिक 15, हा 4 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. ठीक आहे, अशा पद्धतीने 135 हे उत्तर निघतं. पर्याय क्रमांक 2 135 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, 10 men can finish construction of a wall in 8 days. How much men are needed to finish the work in half a day? ठीक आहे, या ठिकाणी माणसांचा आणि कामांचा प्रश्न आहे. तर आपण सरळ हे लिहायला घेऊया. 10 माणसं 8 दिवसात एक काम करतात. तो एक खाली लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. बरोबर, हाऊ मच मेन म्हणजे त्यासाठी आपण एक्स घेतो आहे. एक्स माणसं हाफ अ डे म्हणजेच 0.5 म्हणजेच अर्ध्या दिवसात किती काम करतील, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जागा नसल्यामुळे आपण काय करणार आहोत, 0.5ला या ठिकाणी खोडून खाली लिहून घेणार आहोत, म्हणजे तो भागाकारात जाईल. कारण तो एक्सला गुणाकारात असल्यामुळे तो 10 गुणिले 8ला भागाकारात जाणार. ठीक आहे, पण आता या 0.5ने भाग देण्यास थोडं अवघड जाईल, म्हणून आपण त्याला 10ने गुणून घेणार आहोत, म्हणजे त्याला 5 करून घेणार आहोत. ठीक आहे, आता त्याला 5 करायचं आहे म्हणजे वरती एका संख्येला 10ने गुणावं लागणार आहे. तर 10वर एक शून्य ठेवण्यापेक्षा आपण 8वर एक शून्य ठेवूया, त्याचे 80 करून घेऊया. ठीक आहे, मग या ठिकाणी 5 दुने 10, 5 एका 5, 5 दुने 10 आणि 8 दुने 16 म्हणजे 80 दुने 160 या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच 160 माणसं त्या ठिकाणी लागणार आहेत. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 160 हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 160. आपला पुढचा प्रश्न आहे, फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज. आता या सिरीजमध्ये जर व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी काहीतरी वर्गघनसंख्यांचं लॉजिक दिसत आहे. वर्गसंख्यांचं लॉजिक तर काही लागत नाही, पण घनसंख्यांचं लॉजिक या ठिकाणी नक्कीच लागतं आहे. बघा, 1चा घन अधिक 1 बरोबर 2, 2चा घन अधिक 1 बरोबर 9, 2चा घन 8 अधिक 1 बरोबर 9. अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर 5चा घन अधिक 1 म्हणजेच 126 या ठिकाणी उत्तर येतं.
बघा हे लिहून दाखवतो मी तुम्हाला. 2चा घन अधिक 1 बरोबर 9. त्याच्यानंतर 3चा घन 27 अधिक 1 बरोबर 28. त्यानंतर 4चा घन 64 अधिक 1 65. आणि ह्याच पद्धतीने पुढचा असणार आहे 5चा घन. ठीक आहे. 4च्या घनानंतर पुढचा असणार आहे 5चा घन अधिक 1 बरोबर 5चा घन 125 अधिक 1 126 असं या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच आपलं या ठिकाणचं 6वं पद असणार आहे 126. पर्याय क्रमांक 1. आपला पुढचा प्रश्न आहे अ शॉप गिव्स 10% डिस्काउंट ऑन द परचेस ऑफ ॲन आयटम इफ पेड फॉर इन कॅश इमिडिएटली. अ फर्दर डिस्काउंट ऑफ 12% इज गिव्हन इफ द ओरिजिनल प्राइस ऑफ द आयटम इज रुपीज 250. व्हॉट इज द प्राइस ऑफ द आर्टिकल इफ अ कॅश परचेस इज मेड. ठीक आहे. तर 250ला आधी आपल्याला 10% डिस्काउंट काढायचं आहे. ठीक आहे. हा शून्य गेला आणि म्हणजे हे काढून दाखवलं फक्त. कोणी सांगू शकतं ते 25 येणार आहे, पण लिहून दाखवलं जस्ट. मग ते 25 आपल्याला आधी वजा करून घ्यायचं आहे. मग 250मधून 25 गेल्यावर येणार 225 आणि त्याला नंतर 12% डिस्काउंट द्यायचं आहे. समजा आता 225 आणि 100ला 25ने भाग जातो. 25 9 225 आणि 25 चोक 100 आणि 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजेच 9 त्रिक 27. ठीक आहे. या ठिकाणी उत्तर येणार आहे 27. आता हे 27 आपल्याला 225मधून वजा करायचे आहेत आणि 225मधून 27 वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ते सरळ आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे. ठीक आहे. तर 225 वजा 27 बरोबर येणार आहे या ठिकाणी 15तून 7 गेले 8 उरले, 2 झाले 3, 12तून 3 गेले उरले 9, 2तून 1 गेला 1 म्हणजे 198. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे 198. पर्याय क्रमांक 3 198 या ठिकाणी बरोबर उत्तर आपलं असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आपण आता वळतोय आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला भूमितीचा प्रश्न आहे पुढचा. व्हॉट इज द पॅरामीटर ऑफ द रेक्टँगल ABCD व्हेन AD इक्वल्स टू 3 अँड BD 5. ठीक आहे. तर या ठिकाणी शोन इन फिगर आपल्याला फिगरमध्ये दाखवलेलं आहे. ABCD आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी त्रिकोण दिसतोय. ठीक आहे. आणि त्रिकोण दिसतोय तो तुम्हाला मी या ठिकाणी डार्क हायलाईट करून दाखवतो. त्रिकोण हा त्रिकोण तुम्हाला हायलाईट झालेला दिसत असेल. त्या ठिकाणी 3 आहे, कर्ण 5 आहे आणि वरती येणार आहे 4. 3 4 5 हा पायथागोरसचं त्रिकूट आहे. ठीक आहे. 3 4 5 पायथागोरसचं त्रिकूट आहे. आणि पॅरामीटर म्हणजे या ठिकाणी असते परिमिती. त्यामुळे चारही बाजूंची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. पॅरामीटर म्हणजे परिमिती. चारही बाजूंची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे. 4 आणि 4 होतात 8 आणि 3 अधिक 3 होतात 6. अशा पद्धतीने 6 आणि 8 होतात 14. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 14 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. परंतु 4 कसा आला हे बघण्यासाठी मी तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी थोडक्यात सांगतो. ठीक आहे. तसं बहुतांश जणांना हे प्रमेय माहीत असेलच, पण तरीही जर कोणी नवीन असेल त्यांनाही कळलं पाहिजे म्हणून हे थोडक्यात सांगतो. पायथागोरसचं प्रमेय असतं कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. ठीक आहे. या ठिकाणी कर्ण आहे 5. 5चा वर्ग आपण डायरेक्ट घेतोय. पहिली बाजू आपल्याला 3 दिलेली होती तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू दिलेली नसल्यामुळे आपण x मानू तिचा वर्ग. ठीक आहे. xचा वर्ग. 5चा वर्ग होतो 25 बरोबर 3चा वर्ग होतो 9 अधिक xचा वर्ग जशाच तसा. ठीक आहे. आता हा 9 इकडे अधिकमध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर तो वजा होईल म्हणजे राहतील 16. 16 बरोबर xचा वर्ग. आता x वर्ग कट करण्यासाठी दोन्ही बाजूचं वर्गमूळ करू. वर्गमूळ कट आणि 16 वर्गमूळातून बाहेर आल्यानंतर होणार आहे 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एक बाजू 4 आली आणि सर्वांची बेरीज 14 आली. ठीक आहे. वळतोय आपण पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे द रेडियस ऑफ द पूल इन अ साऊथ दिल्ली क्लब इज ट्वाइस द रेडियस ऑफ द पूल इन अ नॉर्थ दिल्ली क्लब. द एरिया ऑफ द पूल इन साऊथ दिल्ली क्लब इज हाऊ मेनी टाइम्स द एरिया ऑफ पूल इन द नॉर्थ दिल्ली क्लब. ठीक आहे. साऊथ दिल्लीचा एरिया आणि नॉर्थ दिल्लीचा एरिया आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. या ठिकाणी आपल्याला समजून या ठिकाणी कुठली किंमत दिली नाही त्यामुळे आपल्याला समजावं लागणार आहे. समजून उमजून हे काढावं लागणार आहे. ठीक आहे. तर आपल्या या ठिकाणी बघा साऊथ दिल्ली एरिया क्लब
इज ट्वाईस द रेडियस, ट्वाईस आहे म्हणजे तो आपण 20 धरूया आणि नॉर्थ दिल्लीचा 10 धरूया, ठीक आहे, हा याच्यापेक्षा दुप्पट असल्यामुळे. मग आता या ठिकाणी यांचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर क्लब आहे म्हणजे तो वर्तुळाकार असणार आहे, त्यामुळे आपण इथं वर्तुळाचं जे सूत्र आहे एरिया काढण्याचं म्हणजे क्षेत्रफळ काढण्याचं ते आहे पाय आर वर्ग. मग त्यानुसार आपल्याला आता या ठिकाणी काढावं लागणार आहे. वर्तुळाचं जे सूत्र आहे पाय आर वर्ग त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काढावं लागणार आहे. तर आपण थोडं खाली घेऊयात म्हणजे स्पेस होईल आणि मग आपल्याला सूत्रानुसार हे काढता येईल, ठीक आहे. नॉर्थ दिल्लीच्या किती पट साऊथ दिल्ली आहे एवढंच काढायचं आहे. तर पायची किंमत 3.14 गुणिले 20चा वर्ग, 20चा वर्ग 400, ठीक आहे. हे 2 शून्यांनी हे इकडे 3.14चे 314 होतील, 3.14चे 314 होतील, ते 2 शून्य तिकडे कट होतील म्हणजे 314 गुणिले 4 असं या ठिकाणी होणार आहे. 314 गुणिले 4 मग 4 चोक 16, एकाला वरती 4 एक 4 आणि 1 5, 4 एक 4 आणि 4 आणि 1 5 या ठिकाणी होणार आहे आणि 4 त्रिक 12 म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी उत्तर येणार आहे 1256, ठीक आहे. 1256 साऊथ दिल्लीचा एरिया होणार आहे, क्षेत्रफळ 1256. आता नॉर्थ दिल्लीचं काढून घेऊया, नॉर्थ दिल्ली क्लबचं. सेम ॲज इट इज 3.14 गुणिले 10चा वर्ग येणार आहे 100, 3.14 गुणिले 10चा वर्ग येणार आहे 100. अरे एक मिनटं हां, 3.14 गुणिले 10चा वर्ग येणार आहे 100. त्याच पद्धतीने एकावरचे 2 शून्य कट याचे झाले 314, 314 एक 314. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर 314ला जेव्हा आपण 4ने गुणतो तेव्हा उत्तर येतं 1256 म्हणजे 314च्या ते 4 चौपट आहे. म्हणजेच काय तर नॉर्थ दिल्लीच्या चौपट क्षेत्रफळ हे साऊथ दिल्ली क्लबचं असणार आहे, ठीक आहे. नॉर्थ दिल्ली क्लबच्या चौपट उत्तर असणार आहे साऊथ दिल्लीचं. 314च्या चौपट 1256 आहे. जर तुम्ही 1256ला 4ने भाग दिला तर उत्तर येतं 314. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 4, पर्याय क्रमांक 4 4 हे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. तर आपला पुढचा प्रश्न आहे हाऊ इज 1/2 पर्सेंटेज काढायचे. आता जर आपण सरळ पर्सेंटेज काढले असते तर याचं काय येणार 50%, ठीक आहे. याचं उत्तर कसं आलं असतं 50%, पण आपल्याला तसं विचारलेलं नाही आहे. आपल्याला अशा पद्धतीने विचारलं नाही, आपल्याला विचारलं आहे डेसिमल फ्रॅक्शन, डेसिमलमध्ये विचारलेलं आहे. तर डेसिमलमध्ये काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, सरळ 1/2 लिहावं लागणार आहे आणि 2ने एकाला भाग जात नाही म्हणून 0 पॉईंट घ्यावा लागणार आहे आणि मग याचे 10 करून घ्यायचे, 2×5 = 10 म्हणजे इथे येणार आहे 0.5. पर्याय क्रमांक 1 0.5 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हाही प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे. तर आता आपण वळतोय आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. फाइंड द नेक्स्ट नंबर इन द सिरीज. आता ही जी सिरीज आहे 235, 346, 457 थोडी झूम केल्यानंतर तुम्हाला दिसली असेल, ठीक आहे. आता ह्या सर्व संख्यांमध्ये एक सारखेपणा दिसतोय. जर आपण नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल बघा, 2 नंतर 3, 3 नंतर 4, ठीक आहे. प्रत्येक तिन्ही संख्यांमधलं पहिलं पद 2 नंतर 3, 3 नंतर 4 म्हणजे इकडे येणार आहे आता 5. सेम ॲज इट इज 3 नंतर 4, 4 नंतर 5, 5 नंतर 6. परत प्रत्येक संख्येचं तिसरं पद. आता प्रत्येक संख्येचं तिसरं पद 5, 5 नंतर 6, 6 नंतर 7 आणि 7 नंतर इकडे येणार 8. म्हणजेच काय आपलं चौथं पद या मालिकेतलं चौथं पद असणार आहे 568. पर्याय क्रमांक 2 568 हे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. हाऊ इज 3/4 एक्सप्रेस ॲज पर्सेंटेज. 3/4 गुणिले 100, 4 एक 4, 4 2 8, 1 उरला 2 उरले 4 पंचे 20, ठीक आहे. आणि 25 त्रिक 75 असे या ठिकाणी 75% हे असणार आहे. 3/4 म्हणजे 75%. 4 भागांमधले 3 भाग म्हणजेच 75%, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 75% हे या ठिकाणी बरोबर उत्तर आपलं असणार आहे.
द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 60 मीटर. इफ इट्स लेंथ इज ट्वाइस इट्स ब्रीथ देन इट्स एरिया इज. ठीक आहे, एक रेक्टँगल आहे, आयत आहे. त्या आयताची एक बाजू दुसऱ्यापेक्षा दुप्पट आहे. टोटल 60 असणार आहे, 60 मीटर. पॅरामीटर म्हणजे परिमिती. ठीक आहे, परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. आता मला सांगा, चारही बाजूंची बेरीज 60 आली पाहिजे आणि एक बाजू दुसऱ्या बाजूच्या दुप्पट असली पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला एक बाजू घ्यावी लागणार आहे 10 आणि दुसरी बाजू घ्यावी लागणार आहे 20. ठीक आहे, ही बाजू 10 म्हणजे समोरील बाजू पण 10 आणि वरची बाजू 20 म्हणजे खालची बाजू पण 20. आता या सर्वांची बेरीज येणार आहे 60. 20 आणि 20 40, 10 आणि 10 20, 40 आणि 20 60. ठीक आहे, आणि आता यांचं आपल्याला काढायचं एक क्षेत्रफळ. दोन्ही म्हणजे 20 × 10 म्हणजे 200. ठीक आहे, 200 मीटर वर्ग हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. लांबी गुणिले रुंदी हे क्षेत्रफळाचं सूत्र असतं आयताचं, त्यानुसार आपण हे काढलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट नंबर या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला भागावं लागणार आहे. इज कंपल्सरी. प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याला भागाकार द्यावा लागणार आहे. भागाकार प्रत्येकाचा करावा लागणार आहे. पहिली संख्या घेतोय आपण 15/16. 15/16 आपण पहिली संख्या घेतोय आणि वरची संख्या लहान असल्यामुळे त्याला 0 घेतोय. याचा जर आपण भागाकार केला, इकडे लिहिण्यापेक्षा इकडे साईडला लिहून घेऊया जरा. 16 × 9 = 144. खाली उरले 6. 16 × 3 = 48. 16 × 3 = 48. ठीक आहे, अशा पद्धतीने हे उत्तर येणार आहे. आपण पुढे जातोय. पुढचा आपलं असणार आहे पर्याय दुसरा 16/6. ठीक आहे, आता या ठिकाणी 16/6 मध्ये 160 करत बसण्याची आवश्यकता नाही आहे, कारण 6 लहान आहे 16 मोठा आहे. त्यामुळे परत 160 करून 0 पॉईंट वगैरे करण्याची गरज नाही आहे. सरळ 16ला 6ने भागूयात. ठीक आहे, या ठिकाणी सरळ 16ला 6ने भागूयात. 6 × 2 = 12. खाली उरले 4, त्याचे झाले 40. 6 × 5 = 30 आणि 6 × 6 = 36. ठीक आहे, 2.6. हे 2 पॉईंटच्या वर गेलं आहे. आपल्याला स्मॉलेस्ट शोधायचं आहे, त्यामुळे पुढचं शोधण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, पुढचं आहे 7/8. त्यामुळे इथे 70 करून घेऊयात. 8 × 8 = 64. उरले 6, तरी झाले 60. 8 × 7 = 54. ठीक आहे, 0.87 या ठिकाणी आलेला आहे. आणि पुढचं आहे 11/12. ठीक आहे, खाली घेऊ 11/12 म्हणजे तिकडे कोपऱ्यात लिहिता येईल. 11 झाले 110 आणि /12. 12 × 9 = 108. उरले 2, त्याचे झाले 20 आणि 12 × 1 = 12 म्हणजे 0.91 या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान संख्या आहे पहिली 0.83. ठीक आहे, या ठिकाणी सगळ्यात पहिली संख्या आहे लहान 0.83 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. बाकी तीनही या ठिकाणी गेलेले आहेत. सॉरी मित्रांनो, पहिली जी आहे ती 0.93 आहे, 0.83 नाही. 15/16चं 0.93 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार आहे. चुकून त्या ठिकाणी मी म्हणताना 93च म्हटलो, तो पण लिहिताना चुकून 83 लिहिलं गेलं होतं. ठीक आहे, असो. या ठिकाणी बघा, अ मॅन स्पेंड्स अ फिक्स्ड अमाऊंट पर मंथ ऑन पेट्रोल. द ट्रेंड विथ एव्हरी हाईक इन प्राईज ऑफ पेट्रोल इज ॲज फॉलो. ठीक आहे, रुपीज इन लिटर दिलं आहे आणि खाली लिटर दिलं आहे. बघा, या ठिकाणी जर आपण नीट पाहिलं तर 2चे 20 झाले आणि 4.5चे 45 झाले. तर तोच नियम आपण दुसरीकडे लावणार आहोत. पेनाचा रंग तुम्हाला बदलून दाखवतो. बघा, 6चे या ठिकाणी 60 झाले. बघा, 6चे 60 झाले म्हणजे दीडचे किती होणार इकडे? 15. दीडचे होणार 15. ट्रिक, असे काही प्रश्न ट्रिकने सुटून जातात. तिथल्या तिथं पाहिलं तर जुळतात. त्यामुळे असे प्रश्न जास्त सूत्र न वापरता तिथल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 15. द स्मॉलेस्ट नंबर ऑफ 5 डिजिट बिगिनिंग विथ 3 अँड एंडिंग विथ 5 विल बी. तर या ठिकाणी सरळ सरळ दिसते पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी लहान आहे, कारण पहिल्याची सुरुवातच 31ने झालेली आहे
आणि बाकींमध्ये शेवटी 15, 25 आणि 5 आहे. त्यामुळे तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. सुखबीर इज taller than Ranbir but not as tall as Ajit. If Manoj is taller than Nitin, who is shorter than Ajit? ठीक आहे, आपण सरळ या ठिकाणी लिहून घेऊया. हा आहे सुखबीर टॉलर दॅन रणबीर. रणबीरपेक्षा टॉलर आहे, म्हणजे रणबीर त्याच्यापेक्षा लहान आहे. बट नॉट ॲज टॉल ॲज अजित, म्हणजे अजित सुखबीरपेक्षा मोठा आहे. ठीक आहे. त्यानंतर मनोज इज टॉलर दॅन नितीन, हू इज शॉर्टर दॅन अजित. हू म्हणजे जो, नितीन लहान आहे आणि पण मनोज त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे मनोज आधी येईल मग नितीन नंतर येईल. ठीक आहे. पण या ठिकाणी मित्रांनो एक असा प्रश्न झालेला आहे, एक अशी गोची या ठिकाणी झालेली आहे. अजितपेक्षा तर ते दोघं लहान आहेत, पण सुखबीर आणि रणबीरपेक्षा लहान आहेत का हे या ठिकाणी समजत नाही आहे. त्यामुळे सर्वात लहान हा या ठिकाणी नितीन असू शकतो, पण आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्याला द्यावा लागत आहे, डाटा इंडिकेट. ठीक आहे. डाटा इंडिकेट म्हणजेच अपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. डाटा अपूर्ण आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागणार आहे. ठीक आहे. हे जुळत नाही या ठिकाणी. डाटा इंडिकेट अपूर्ण माहिती असं या ठिकाणी आपल्याला हे द्यावं लागणार आहे. ठीक आहे. अपूर्ण माहिती, अपुरी माहिती. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. किती मार्क मिळाले तेही सांगा. तर आपण लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.